नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अस्वस्थ मनाला हिम्मत आणि ताकद देणारा संदेश, बाळूमामांचे विचार आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया चांगलं. श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार भक्तांनो, अस्वस्थ मन शांत करण्यासाठी आणि आतून तुटलेल्या हृदयाला पुन्हा उभं करण्यासाठी संतांचा विचार फार मोठा आधार देतो. भक्तांनो, महाराष्ट्रात श्रद्धेने स्मरण केले जाणारे बाळूमामा यांनी नेहमी सांगितले आपल्या लेकरांना, अरे माझ्या लेकरांनो, मन कोसळलं तरी श्रद्धा कोसळू देऊ नका, कारण श्रद्धा उभी असेल तर आयुष्य पुन्हा उभं राहतं. भक्तांनो, तुझं मन आज अस्वस्थ असेल, काळजीनं भरलेलं असेल, काहीतरी हरवल्यासारखं तुला वाटत असेल, पण लक्षात ठेव, ही अस्वस्थता कायमची नसते. जसं आकाशात ढग येतात आणि जातात, तसं दुःख येतं आणि निघून जातं. बाळूमामा सांगतात, मनाला धीर दे, कारण देवाने तुला रिकाम्या हाताने नाही पाठवलं. तुझ्यात ताकद आहे, फक्त ती जागी करायची आहे. भक्तांनो, जेव्हा मन खूप घाबरतं तेव्हा स्वतःला दोष देऊ नकोस. अपयश आलं म्हणून तू कमी होत नाहीस. भक्तांनो, म्हणून लोकांनी साथ सोडली म्हणून तू एकटा होत नाहीस. बाळूमामांचा संदेश असा आहे की जग बदलतं, माणूस बदलतात, पण देवाचा हात सोडू नकोस. तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते तुझ्या घडवण्यासाठीच आहे. कठीण प्रसंग म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी असते. देव तुला मोठं काहीतरी देण्याआधी तुला मजबूत करत असतो. भक्तांनो, अस्वस्थता मनाला सर्वात आधी शांत श्वास देते. डोळे मीट आणि मनात बाळूमामांचं नामस्मरण घे. त्यांच्या चरणी तुझी भीती ठेव. भीती मनात ठेवली तर ती वाढते, पण देवाजवळ ठेवली तर ती विरघळते. तू जे सहन केलं आहेस ते व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक अश्रूचा अर्थ असतो, प्रत्येक वेदनेचा परिणाम असतो. तुला वाटत असेल की मी थकलोय, पण बाळूमामा सांगतात की अरे माझ्या बाळांनो, थकवा हा शेवट नाही, तो विश्रांतीचा इशारा आहे. थोडा वेळ स्वतःसाठी घे, स्वतःशी प्रेमाने बोल, स्वतःला माफ कर. ज्यावेळी तुझ्या हातात नाहीत भक्तांनो, त्या वेळेला तू देवावरती सोड. मन अस्वस्थ होत नाही भक्तांनो, कारण ते भविष्याची चिंता करतं किंवा भूतकाळाची खंत धरून बसतं. भक्तांनो, पण ताकद वर्तमानात असते. भक्तांनो, आजचा दिवस हातात आहे. आज तू एक छोटे चांगलं काम कर, एखाद्याला मदत कर, एखाद्याला हसव, कारण देव देणं म्हणजे शक्ती वाढवणं. बाळूमामांचा अजून एक खोलवर विचार तिथे सांगितला गेलेला आहे. अंधाराला शिव्या घालू नका, एक दिवा लावा. तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी तू एक दिवा लावू शकतोस, तो म्हणजे आशा. आशा ही मनाची औषध आहे. भक्तांनो, जर लोकांनी तुला कमी लेखलं असेल तरीही तू स्वतःला कमी लेखू नकोस. देवाने तुला खास बनवलेलं आहे. तुझं दुःख तुला कठोर नाही तर करुणामय बनवतंय. एक दिवस हाच संघर्ष तुझी ताकद बनेल. आजपासून एक ठरव, मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवणार. तुझं मन जर रडत असेल तर रडू दे, पण त्यानंतर उभं राहा, कारण बाळूमामा सांगतात, पडणं चुकीचं नाही, पडून राहणं चुकीचं आहे. देवाचा अंश आहेस तू, तुझ्यात प्रकाश आहे. हा काळ जाईल, परिस्थिती बदलेल, पण तू मजबूत राहिलास तर उद्या तुलाच तुझा अभिमान वाटेल. भक्तांनो, मन अस्वस्थ झाले की भीतीला विचार, तू किती दिवस राहणार, आणि श्रद्धेला सांग, तू कायम माझ्या सोबत राहा. बाळूमामांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. धीर धर, विश्वास ठेव आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. अस्वस्थ मनाला धीर देताना भक्तांनो, श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामा बोलतात. यांचा विचार सांगतात, फक्त शब्दात नसतो यांचा विचार, तो अनुभवात असतो. ते सांगतात की मन अस्वस्थ होण्याचं मूळ कारण बाहेरची परिस्थिती नसते, तर आपण त्या परिस्थितीकडे कसं बघतो यात असतं. भक्तांनो, कधी आपल्याला वाटतं की सगळं संपलं, पण बाळूमामा म्हणतात, जिथे माणसाला शेवट दिसतो तिथून देवाची सुरुवात होते.
म्हणजेच तुझ्या आयुष्यात जे तुटतंय ते कदाचित तुला नवीन मार्ग दाखवण्यासाठी तुटतंय. मन अस्वस्थ असताना 3 गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे भक्तांनो, जे घडलं ते नकारत बसलो तर मन जास्त दुखावतं, पण जे घडलं ते स्वीकारलं की मन हलकं होतं. स्वीकार म्हणजे हार नाही, तो नव्या सुरुवातीचा पाया आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संयम. आज जी वेदना आहे ती कायमची नाही. वेळ हीच सर्वात मोठं औषध आहे. बाळूमामा सांगतात, वाऱ्याचा वेग कितीही असला तरी पर्वत हालत नाही. तसंच तुझं मन पर्वतासारखं स्थिर ठेवायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भक्तांनो, सेवा आणि सत्कर्म. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काही चांगलं करतो तेव्हा आपलं दुःख आपोआपच हलकं होतं, कारण देवाची कृपा कर्मातून वाढते. भक्तांनो, अस्वस्थ मनाचं आणखी एक कारण म्हणजे अपेक्षा. आपण खूप अपेक्षा ठेवतो, लोकांकडून, नात्यांकडून, परिस्थितीकडून, पण जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा मन तुटतं. म्हणून बाळूमामांचा संदेश असा आहे की अपेक्षा कमी करा, प्रयत्न वाढवा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग तुला काही शिकवतो आहे. कधी धीर शिकवतो, कधी नम्रता शिकवतो, कधी आत्मविश्वास. वेदना ही शत्रू नाही, ती शिक्षक आहे. तुला आतून मजबूत करण्यासाठीच हा काळ आला आहे. जर तुला खूप भीती वाटत असेल तर रोज सकाळी उठून स्वतःला सांग, मी सुरक्षित आहे, मी देवाच्या संरक्षणात आहे, माझ्या आयुष्यात चांगलं होणार आहे. हे शब्द मनाला हळूहळू बळ देतात, मजबूत बनवतात आपल्या मनाला. अजून एक वेगळा विचार आपल्याला सांगितला गेलेला आहे. अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी निसर्गाशी जोडून घे. थोडा वेळ आकाशाकडे बघ, सूर्यकिरणात उभं राहा, जमिनीवर अनवाणी चाल. बाळूमामांचा साधेपणाला महत्त्व देत. साधेपणातच मनाचं समाधान आहे. तुझ्या मनात जर राग असेल तर तो सोडून दे. राग धरून ठेवणं म्हणजे हातात निखारा पकडून ठेवणं. जळत आपणच राहतो. क्षमा ही कुमकुवतपणा नाही, ती ताकद आहे. तू आज जिथे आहेस तिथून पुढे जाऊ शकतोस. तू अपूर्ण नाही, तू तुटलेला नाहीस, तू घडतो आहेस. बाळूमामांचा वेगळा संदेश असा आहे, देवाला घाई नसते, पण तो उशिराही करत नाही. योग्य वेळ आल्यावर तुला तुझं फळ 100% मिळणारच आहे. भक्तांनो, म्हणून आज फक्त एकच काम करा, मनात आशेचा दिवा लाव, स्वतःवर विश्वास ठेव आणि जे काही करशील ते श्रद्धेने कर. तुझं अस्वस्थ मन एक दिवस शांत समुद्रासारखं होईल. ही अवस्था तात्पुरती आहे, पण तुझी ताकद ही कायमची राहणार आहे. बोला बाळूमामाच्या नावानं सांग बरं. भक्तांनो, अस्वस्थ मन जेव्हा पुन्हा पुन्हा भूतकाळात जातं किंवा भविष्याची भीती करत, तेव्हा बाळूमामा यांचा एक खोल संदेश आपल्या समोर आठवतो. भक्तांनो, मनाला काम दे, नाहीतर मन तुला कामाला लावेल. याचा अर्थ असा की रिकामं मन शंका, भीती, दुःख यांना वाढवतं. म्हणून मनाला चांगल्या विचारात, नामस्मरणात, कामात गुंतवा. जेव्हा तू एखादं साधं काम श्रद्धेने करतोस, घरातील साफसफाई, दिवा लावणं, कोणाला पाणी देणं, तेव्हा मन हळूहळू स्थिर होतं, थांबतं एका ठिकाणी. तुझ्या अवस्थेमागे कदाचित विश्वासघात असेल, अपयश असेल, आर्थिक ताण असेल, नात्यामधील तुटणं असेल, पण बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, तुटलेलं नातं कधीकधी देवाने वाचवलेलं संकट असतं. म्हणजे जे गेले ते कदाचित तुझ्यासाठी योग्य नव्हते. देवाने तुला मोठ्या दुःखातून वाचवलं असू शकतं. पहिला सराव. भक्तांनो, मनाला ताकद देण्यासाठी 3 आतल्या सराव करा. पहिला सराव म्हणजे शांतता. दररोज काही मिनिटे कोणाशीही न बोलता फक्त स्वतःसोबत बसा. श्वासावर लक्ष ठेवा. मन भटकलं तरी स्वतःवर रागवू नकोस. दुसरा सराव म्हणजे कृतज्ञता. जरी ही परिस्थिती कठीण असली तरी रोज 3 गोष्टींसाठी आभार मान. जिवंत आहेस, श्वास चालू आहे, अन्न मिळतंय, ही सुद्धा मोठी देणगी आहे. तिसरा सराव आत्मसंवाद. स्वतःशी प्रेमाने बोला, मी सक्षम आहे,
मी प्रयत्न करतोय, मी पुन्हा उभा राहीन, हे वाक्य मनात पुन्हा पुन्हा म्हण. तसेच भक्तांनो, श्री सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या बाळांनो, देव माणसाला संकट देतो, पण त्याच वेळी संकट सहन करण्याची शक्तीही देत असतो. म्हणून तुला वाटतंय त्यापेक्षा तू खूप जास्त मजबूत आहेस. तुला जर वाटत असेल की लोक समजून घेत नाहीत, तर हे लक्षात ठेव. प्रत्येकजण आपापल्या लढाईत व्यस्त आहे. सगळ्याकडून आधार अपेक्षित ठेवला तर निराशा वाढते भक्तांनो, पण देवाकडून आधार मागितला तर मन स्थिर होतं. कधी कधी अस्वस्थता ही बदलाची चाहूल असते. तुझं आयुष्य एका नवीन टप्प्यात जाणार आहे, म्हणून आतून हालचाल चालू आहे. जसं बियाणं जमिनीतून तुटतं तेव्हा अंकुर फुटतो, असंच तुझंही आतून बदलणारा आहेस तू. आजपासून एक छोटा नियम कर. जे तुझ्या हातात आहे त्यावर लक्ष दे, जे तुझ्या हातात नाही ते देवावर सोड. रात्री झोपताना बाळूमामाचं नाव घे आणि असं म्हण, आजचा दिवस तुझ्या हवाली, उद्याचा दिवस तुझ्या कृपेने. तुझं मन समुद्रासारखं आहे. वर लाटा असतात, पण खोलवर शांतता असते. त्या खोल शांततेशी जोडून घे. तिथे भीती नाही, तिथे फक्त विश्वास आहे. तू हरलेला नाहीस, तू थांबलेला नाहीस, तू घडत आहेस. आणि लक्षात ठेव, ही रात्र जाईल, नवीन पहाट नक्की येईल भक्तांनो. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. तसेच अस्वस्थ मन पुन्हा डळमळत असेल तर बाळूमामा यांचा आणखी विचार आणि संदेश या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. भीती ही सावली आहे, सत्य नाही. सावली मोठी दिसते कारण मागे प्रकाश असतो. तुझ्या आयुष्यात प्रकाश आहे म्हणूनच भीतीची सावली दिसते. जर प्रकाशच नसताना तर सावली ही नसती भक्तांनो. याचा अर्थ तुझ्यात शक्ती आहे, म्हणूनच ही परीक्षा आहे. मन का अस्वस्थ होतं? कारण ते सतत तुलना करतं. तो पुढे गेला, मला यश नाही, त्याला साथ मिळाली, मला नाही. पण बाळूमामा म्हणतात, देव प्रत्येकाला वेगळी वाट देतो. दुसऱ्याच्या रस्त्याकडे बघून स्वतःचा रस्ता सोडू नकोस. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे. ज्या गोष्टी उशिरा मिळतात त्या जास्त काळ टिकतात. अजून एक वेगळा विचार भक्तांनो आपल्या भक्तांसाठी मामांनी सांगितलेला आहे. मन तुटतं तेव्हा दोन पर्याय असतात. एक तर आपण स्वतःवर शंका द्यायची किंवा स्वतःवर विश्वास वाढवायचा. तू दुसरा पर्याय निवड, कारण शंका मन कुमकुवत करते, पण विश्वास मनाला ताकद देतो. बाळूमामा म्हणतात, देवाला विचारू नकोस मी का, त्याऐवजी विचार माझ्यात काय घडतो आहेस. हा प्रश्न विचारलास तर तुझं दुःख अर्थपूर्ण वाटू लागेल. कदाचित तुला संयम शिकवतो आहे, कदाचित आत्मविश्वास, कदाचित लोकांवर कमी आणि स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला शिकवतो आहे. तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण एकटेपण ही शिक्षा नाही, ती स्वतःला शोधण्याची संधी आहे. या काळात तू स्वतःशी प्रामाणिक हो. तुला खरंच काय हवं आहे, तुला काय बदलायचं आहे. अस्वस्थ मनाला अजून एक उपाय आहे भक्तांनो. देहाला हालचाल दे, चालायला जा, श्रम कर, काम कर, कष्ट कर. शरीर थकलं की मन शांत होतं. साधं जीवन, साधा आहार, साधी प्रार्थना, यात खूप ताकद आहे. आणखी एक सत्य, लोकांचं मत बदलतं, परिस्थिती बदलते, पैसा येतो जातो, पण तुझं चरित्र आणि श्रद्धा कायम राहतात भक्तांनो. म्हणून स्वतःला विचारा, मी परिस्थितीवर रडणार का, मी परिस्थितीवर रडणार का, की परिस्थितीला समोर जाणार. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, तक्रार करणारा भक्त दूर राहतो, पण विश्वास ठेवणारा भक्त जवळ येतो. तक्रार कमी कर, विश्वास वाढव. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणार आहे. आजची वेदना उद्याचा अभिमान बनेल. रात्री जेव्हा मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा स्वतःच्या छातीवर हात ठेव आणि हळूच म्हण, मी मजबूत आहे, मी देवाच्या कृपेत आहे, मी ही वेळ जाईल, चांगली वेळ 100% येईल मामांच्या कृपेने. बाळूमामा म्हणतात, वादळ कितीही मोठं असलं तरी ते कायम राहत नाही.
तू वादळ नाहीस, तू पर्वत आहेस. धीर धर, विश्वास ठेव, तुझ्यात अजून खूप प्रकाश येणार आहे आणि प्रकाश आहे सुद्धा. भक्तांनो, या गोष्टीकडे, या बाळूमामांच्या विचाराकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तसेच बाळूमामा अजून म्हणतात, आतून बेचैन वाटत असेल तर तुला बाळूमामा यांचा एक अत्यंत गूढ पण सोपा संदेश समजून घे. मनावर विजय मिळवला की जगावर विजय मिळतो. बाहेरचं जग जिंकण्यापूर्वी आतलं जग शांत करणं गरजेचं आहे. तुझ्या मनात सध्या दोन आवाज असतील, एक भीतीचा आणि एक विश्वासाचा. भीती म्हणते तू नाही करू शकत, विश्वास म्हणतो प्रयत्न कर, मी तुझ्या सोबत आहे. बाळूमामा सांगतात, ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याला देवाची कृपा आपोआप मिळते. म्हणून सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेव. अस्वस्थतेचं अजून एक कारण म्हणजे नियंत्रण. आपण सगळं आपल्या मनावर व्हावं, मनाप्रमाणे व्हावं असं अपेक्षित ठेवतो, पण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. एक सत्य स्वीकार, तुझ्या हातात प्रयत्न कर, पण परिणाम देवाच्या हातात आहे. भक्तांनो, हे मान्य केलेस की मन हलकं होतं. कधी कधी तुझं दुःख तुला लोकांपासून दूर नेत आहे आणि नेतं सुद्धा. तुला एकटं बसायला लावतं, पण त्या एकटेपणात एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःची पहिचान दाखवण्यासाठी. स्वतःला विचार, मी कोण आहे. जेव्हा लोक माझी स्तुती करत नाहीत, मी कोण आहे, तेव्हा सगळं ठीक नसतं. याच क्षणी तुझं खरं बळ दिसत आहे. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, कठीण काळ म्हणजे देवाने दिलेली कसोटी नाही, ती तुझ्या सामर्थ्यांची जाणीव आहे. तुला तुझी ताकद दाखवण्यासाठीच हा काळ आला आहे. मन अस्वस्थता असताना 3 गोष्टी करू नकोस. काही निर्णय कधी तुला घ्यायचा नाही. स्वतःला तुला कधी कमी लेखायचं नाही. देवावर कधीच संशय घ्यायचा नाही. आणि 3 गोष्टी नक्की कर. शांत श्वास घे, नामस्मरण कर आणि एक छोटं सकारात्मक पाऊल टाक. अजून एक गहन विचार, जी गोष्ट तुझ्यासाठी आहे ती तुला कोणीही हिरावू शकत नाही तुझ्यापासून, आणि जी तुझ्यासाठी नाही ती कितीही धरून ठेवली तरी टिकत नाही. म्हणून सोडून देण्याची ताकद ठेव. सोडणं म्हणजे हार नाही, सोडणं म्हणजे देवावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या मनात कधी कधी प्रश्न येतील, कधी बदलेल हे सगळं. उत्तर आहे भक्तांनो मामांचं. ज्या दिवशी तू आतून बदलशील त्या दिवशी बाहेरचं सगळं बदलायला सुरुवात होईल. तू तुटलेला नाहीस, तू तयार होत आहेस. तू कुमकुवत नाहीस, तू घडत आहेस. रात्री जेव्हा झोप येत नाही तेव्हा एक प्रार्थना कर, देव मला परिस्थिती बदलण्याची शक्ती दे. जी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची शांती दे. आणि दोघांमधला फरक ओळखण्याची बुद्धी दे. ही प्रार्थना मनाला स्थिर करते. लक्षात ठेव, ही वेळ कायमची नाही, हा अंधार तात्पुरता आहे. तुझं भविष्य अजून लिहिलं जात आहे. आणि शेवटी भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, तू एक साधा माणूस नाहीस, तू श्रद्धेचा, धैर्याचा आणि आशेचा वाहक आहेस. धीर धर, विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. भक्तांनो, असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी, भावनिक संदेश, वैचारिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.